भारताचा बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात. जवानानं चुकून ओलांडली होती सीमा. जवानाला परत आणण्यासाठी चर्चा सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट. परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती. राष्ट्रपतींसोबतच्या चर्चेनंतर कोणता मोठा निर्णय घेणार याकडे लक्ष. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानकडून भारतासोबतचा व्यापार बंद. शिमला करारही स्थगित. दहशतवादी हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला. पाणी बंद केल्यास तुमचा श्वास बंद करू, सईदची धमकी. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान बिथरला. आज किंवा उद्या कराची किनारपट्टीजवळ क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा. कराचीमधील सुरक्षेत वाढ. उन आतंकियों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. कल्पनाही केली नसेल असा धडा दहशतवाद्यांना शिकवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकला इशारा. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या तर दिल्लीतील पाकिस्तानी राजदूत पार्ट्या जोडण्यात व्यस्त. दूतावासात केक मागवले जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद. पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर. सुरक्षाही वाढवली. किश्तवाड जिल्ह्यात जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू. काही दहशतवादी परिसरात लपल्याची शक्यता. डोळ्या देखत आमच्या घरातले कर्ते पुरुष मारले गेले. आम्ही काही करू शकलो नाही. मोने जोशी लेले कुटुंबियांनी सांगितली हल्ल्याची आपबीती. कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागले. आम्ही टिकल्या काढून टाकल्या. आम्हाला अजान म्हणायला सांगितली. आम्ही ती पण म्हटली तरीही आमच्या माणसांना मारलं. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगितली आपबीती. पहलगाम हल्ल्याचा मुकेश अंबानींकडून तीव्र शब्दात निषेध. दहशतवाद्यांविरोधातल्या निर्णायक लढाईत आम्ही देश आणि पंतप्रधानांसोबत ठाम उभे. अंबानींची ग्वाही. पति को मार दिया. ये हमला सिर्फ निहत से पर्यटकों पर नहीं हुआ है. देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. 140 करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी.